म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। त्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती आहे। जमिनोध्वस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून नवक्रांतीचा हिमालय उभा करणारा विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईल, माती झालो तर चैत्य भूमीची होईल। दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईल, माती झालो तर चैत्य भूमीची होईल। हवा झालो तर भीमा कोरे गावची होईल, पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल। आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आई शपथ फक्त आणि फक्त जय भीमवालाच होईल, जय भीमवालाच होईल। सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो आणि माझ्या भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, राजनीती तज्ज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंद्रापरीच आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण। बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते। भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते। बाबासाहेब हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। शालेय शिक्षण घेताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाही। त्यांनी अस्पृश्य दीनदलितांचा उद्धार हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले। बाबासाहेब इयत्ता 4ची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचण्यास दिले। ते पुस्तक वाचून बाबासाहेब खूप प्रेरित झाले। त्यांनी आपल्या वडिलांना विचारले की आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय हे पुस्तक वाचण्यास का दिले नाही, फक्त रामायण महाभारत हेच का वाचण्यास दिले। त्यावर त्यात क्षुद्र अस्पृश्यांची नालस्ती केली व त्यात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव। त्यावर वडिलांनी उत्तर दिले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत हे ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले। कर्ण द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे आणि वाल्मिकी हे कोळी असून रामायणाचा कर्ता झाले। वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही आणि त्यांना महाभारतातील एकही व्यक्ती भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धांकडील प्रवास सुरू झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार। भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकाराची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतले व नंतर ते मायदेशी परतले। त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अनमोल संदेश दिला। त्यांनी दीनदलितांना न्याय व हक्क दिले। त्यांनी माणसाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला संकटाशी सामना करणे शिकविले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते। त्यांनी उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले आणि नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळवून दिला। महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला। डॉक्टर समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते एक आशेचा किरण ठरले। त्यांनी मूकनायक हे पाक्षिक, बहिष्कृत भारत हे साप्ताहिक, तर समता हे वृत्तपत्र चालू करून समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य हाती घेतले। त्यांनी स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयापैकी तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या। भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल। इतक्या महान विचारांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, कुशल वक्तृत्व
अबोध वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्या आड गेले. जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे लाखो विचार तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती व चैतन्य देत आहेत. शेवटी एवढेच म्हणेन की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला. अरे गुलाम होतो आम्ही, आम्हाला बादशाह बनवून गेला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.